विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक परफेक्ट प्लॅन तुम्हाला द्यायचा आहे. केमिस्ट्रीसाठी बरं का बाळांनो आणि 100% मार्क मिळवायचेच आहेत. आता केमिस्ट्रीच का? तर मी तुम्हाला सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. माझ्याकडे दरवर्षी ना क्रॅश कोर्स आहे का तुमच्याकडे ऑनलाईन, ऑफलाईन हजारो चौकशा येतात. इन्क्वायरीज म्हणूया आपण. काही मुलं ऑफलाईनला 1 टू 1 मी फेस करतो ना, बघतो मी, की तू साइन ए, साइन बी नाही सांगता येत. साइन सी पण साइन डी सांगता येत नाहीये. तेव्हा मॅथ्स खूप अवघड जातंय मुलांना. अगदी खरं आहे ते सांगतो तुम्हाला बरं का. फिजिक्स विचारूच नका. बोर्डच्या एक्झामला ना थेरॉटिकल करून गेलेत मुलं ही फक्त. त्याच्या जीवावर 30-35 मार्काचा अटेम्प्ट केलाय. पण न्यूमेरिकल्सची भीती वाटते. मग अशा वेळेस या उरलेल्या वेळात मॅथ्स आणि फिजिक्स करायचंय. सोडायचं नाही आपल्याला, करायचंय. पण जर त्याच्यापेक्षा कमी वेळात अभ्यास करून जर एखादा सब्जेक्ट तुम्हाला चांगले मार्क देत असतील, तर का सोडायचंय? का सोडायचंय? सांगतो. केमिस्ट्रीमध्ये लाईन टू लाईन येणार प्रश्न. लाईन टू लाईन येणार. पुस्तकातले ॲज इट इज तुम्हाला दिलं जाणार. लक्षात घ्या, त्याच्या बाहेरचं काहीही येणार नाही. पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येत नाही सीईटीत लक्षात घ्या. त्याच्या बाहेरचं काय येणार नाही. फॉर एक्झाम्पल, कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये आययुपीएसी नेम्स एका पानावर जेवढे एक्झाम्पल्स दिलेत पुस्तकात विचारणार तर त्यातलंच त्याच्या बाहेरचं काय येणार नाही. मग तुम्हाला चांगले असे प्रश्न आहेत ना, त्यालाच आहे जे तुमच्याकडे वायवा सिरीज, आपली वायवा सिरीज जवळ-जवळ त्याच्यावर मी 24 व्हिडिओ अपलोड केलेत. म्हणजे 24 थिअरॉटिकल पॉइंट आहेत. ओके, हे तुम्ही ते कव्हर करताय मला माहिती आहे. पण गोंधळ कुठं होतोय? गोंधळ कुठं होतोय? तर गोंधळ होतोय फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. कुठं? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. न्यूमेरिकल्स आले का इथं पण न्यूमेरिकल. पण इथं थोडासा कॉन्फिडन्स वाढवा. हे फिजिक्स नाहीये, केमिस्ट्री आहे. इथं जास्त अवघड न्यूमेरिकल नाहीयेत. फॉर्म्युल्याची संख्या पण म्हणून जास्त नाहीये. फिजिक्समध्ये सेंट्रिपिटल फोर्स त्याचे 5 फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस त्याचे 7-8 फॉर्म्युले आहेत. आणि काय सांगू का नुसते फॉर्म्युले, फॉर्म्युले, फॉर्म्युले. मोमेंट ऑफ इनर्शिया, रिंग, डिस्क, रॉड, स्फिअर, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. मग काय होतं तुमच्या लक्षात आलं का, की फॉर्म्युले फिजिक्समध्ये खूप आहेत, पण केमिस्ट्रीमध्ये नाही आहेत बाळांनो. त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री आपल्याला कव्हर करायचंच आहे. दुसरी गोष्ट याचे 10 ते 15 मार्क आहेत आणि ऑर्गॅनिक हे आपल्या डाव्या हाताचं मळ आहे लक्षात घ्या. तुम्ही आपली ऑर्गॅनिकची बॅच बऱ्याच मुलांनी गेल्या 2-3 दिवसात घेतले. मी जेव्हा सांगितलं तेव्हा. 30 व्हिडिओ आहेत ऑर्गॅनिक फिनिश. हो य. रोज 5 व्हिडिओ केली तरी आठवड्यात कंप्लीट होतंय. मग व्हिडिओ किती मोठे आहेत? 10-15 मिनिटाचे. हो आणि डिटेल मी प्रत्येक रिएक्शन परफेक्ट घेतलेली आहे लक्षात घ्या. आणि तुम्हाला समजेल असं साध्या सोप्या भाषेत मी शिकवतोय. ओके. म्हणजे मला ह्या 2 गोष्टींना टार्गेट करायचंय. पण त्याच्यानंतर आहे इनऑर्गॅनिक आणि त्याच्यानंतर आहे अप्लाइड. ओके. चला अभ्यास करतो सर आम्ही. पण ह्यांना 100% मिळतील का? नाही मिळणार. मग का नाही मिळणार? काय केलं पाहिजे? सर आम्ही वायवा सीरीज पण करतोय. सेक्शन वाईज हे पण सगळं करू. तर तुम्हाला द्यायची आहे टेस्ट. ओके. मग आता मी तुम्हाला सांगतो, मग मी तुम्हाला काय अवेलेबल करून दिलं पाहिजे? तर मी तुम्हाला देईन फिजिकल केमिस्ट्रीच्या सगळ्या टॉपिकवरती टेस्ट. ओके. 6 टॉपिक आहेत ना, 20 प्रश्न फक्त देणार. 15च मिनिटाचा वेळ देणार. नाही, 20-25 मिनिटाचा वेळ देऊया. न्यूमेरिकल्स आहेत ना, 1 मिनिट कन्सिडर करूया आपण. मग अशा जर मी तुम्हाला 4 टेस्ट दिल्या फिजिकलवरती, जास्त पाहिजे त्याच्या टेस्ट बरं का. पण मी तुम्हाला सांगतो, की 2-4 टेस्ट आपण ऑर्गॅनिकच्या पण घेऊया की सगळे टॉपिक. अगदी 11th पण त्यात इन्क्लूड करूया. हायड्रोकार्बन, ओके. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंतचे टॉपिक. म्हणजे 4-5 टॉपिक आहेत. ओके. 20-20 मार्काच्या टेस्ट घ्यायच्या. सगळ्यात महत्त्वाचं ना सांगतो, फ्लड केमिस्ट्रीमध्ये ना आपण काय करूया 11thचा सम बेसिक नाही केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. ओके. त्याच्यानंतर इकडचा म्हणूया आपण पॉलिमर आहे, ग्रीन केमिस्ट्री हे जे 2 टॉपिक आहेत ना, हे 2 टॉपिक घेऊया आपण. ओके. हे 2 टॉपिक आपण कव्हर करूया. ओके. साठी बरं का. आणि त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक आहे. ट्रान्झिशन एफ अँड डी ब्लॉक, ट्रान्झिशन एलिमेंट, ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाउंड. मग असे मला तुम्हाला 4 सेक्शन करून द्यायचे आहेत. आणि याच्या आपल्याला खूप तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करायच्या आहेत. आपल्या ऍप्लिकेशनवरती आम्ही तुम्हाला हे प्रोव्हाईड करू. पण मी तुम्हाला सांगतो, मी डिक्लेअर केलेलंच आहे, की 8 मार्चला जी फुल लेंथ टेस्ट आहे ना, ती मी सगळ्यांना फ्री अवेलेबल करून देतोय. आता तुमचं काम काय, की लवकरात लवकर हे फिनिश करायचंय. होय. पुढच्या 8-10 दिवसात तुम्हाला हे फिनिश करायचंय केमिस्ट्री. काही अवघड नाहीये. फिजिक्सला वेळ लागतोय. फिजिक्सला जेवढं करेल तेवढं कमी आहे. केमिस्ट्री नाहीये रे. घ्या की सॉलिड स्टेट. रिलेशन बिटवीन एज, लेंथ अँड रेडियस हायच प्रत्येक टॉपिकमध्ये. डेन्सिटीचं हाय प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये. डेन्सिटीचं न्यूमेरिकल आहे.
त्याच्यानंतर सांगतो पॅकिंग इफिशियन्सी, पुन्हा टाइप ऑफ सॉलिड. संपला की टॉपिक. अवघड नाहीये रे. कर्म थोडंसं अवघड वाटत असेल. आहे ना, आपण घेतलं की डिटेलमध्ये. YouTubeवर सुद्धा प्रत्येक हेस लॉ आहे. तुम्हाला सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स 100% येणारा प्रश्न. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू मॅथमेटिकल इक्वेशन आहे त्याच्यावरती प्रश्न. मग मला तुम्हाला काय सांगायचंय माहितीये का? की हे टार्गेट अचीव्ह केल्यावर काय होतं सांगतो. की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये मला 40 प्लस मार्क मिळवून द्या आणि ते पॉसिबल आहेत आणि त्यासाठी माझी इन्व्हेस्टमेंट आहे फक्त 15 मिनिटं. होय. 15 मिनिट्स मध्येच मला एवढे मार्क मिळणार आहेत. मला कॉन्फिडन्स आहे. तरी पण मी अजून तुम्हाला प्लस 30 मिनिट देतोय. ओके. आणि उरलेल्या 45 मिनिटमध्ये मला काय करायचंय, की फिजिक्सचे 15 ते 20 गॅरंटेड मला येणारे प्रश्न आहेत. सोपे आहेत. ते अटेम्प्ट करायचेच आहेत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्समध्ये तुम्ही मला जर 30च्या आसपास स्कोर मिळवून दिला ओके. पण मी सांगतो इथे 30 मिनिटं कशाला लागणार आहेत. मी जास्त पकडले बरं का. तिथं ऑलरेडी 15 मिनिटात होऊ शकतं आणि ते 15 मिनिटं इकडे वाढवू शकतो आपण. फिजिक्सला 1 तास मिळू शकतो. त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 70 मिळवणं अवघड नाहीये, नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो 100 पैकी 90 मुलांचा स्कोर सीईटीची एक्झाम देणाऱ्या 100 मुलांपैकी 90 मुलांचा स्कोर हा लेस दॅन 80 असतो. धक्कादायक आहे. शॉकिंग आहे, पण खरं आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर या 2 विषयात एवढे मार्क पाडले 70 आणि मॅथ्स तर बोनस आहे लक्षात घ्या. आणि मॅथ्समध्ये 40 जरी पडले तर 110 होतायत आणि ते 110 म्हणजे 97, 98 पर्सेंटाइल होतायत. कुणाला नको आहेत सांगा मार्क हे? तुम्हाला नको आहेत का सांगा? का नको आहेत मार्क तुम्हाला? का नको आहेत? बरं केमिस्ट्रीचं मला सांगा तुम्ही लिगँड्स. 4 न्यूट्रल लिगँड आहेत. किती? 4च न्यूट्रल लिगँड आहेत. ओके. CO ओके. त्याच्यानंतर NH3 त्याच्यानंतर H2O आणि त्याच्यानंतर EM. चला याची नावं तुम्हाला येतात का सांगा? ओके. हे काय? कार्बन मोनॉक्साईड? नाही, कार्बोनिल. अमोनिया? अरे अमीन. H2O? नाही, aqua. इएन म्हणजे काय? इथिलीन डायअमाइन. मग तुम्हाला सांगतो विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल लिगॅंड चेक करा 7-8 वेळा प्रश्न आलाय. ओके. म्हणजे थोडक्यात टाइप ऑफ लिगॅंड्स खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही क्रॅश कोर्सचे स्टुडंट असाल तर संघर्ष बॅच वरती कोऑर्डिनेशनचे 6-7 व्हिडिओ सेपरेट दिले. वर्नर्स थेरी सेपरेट आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमवर सेपरेट आहे. तुम्हाला सांगतो लिगॅंड्स आययुपीएसी नॉमेनक्लेचर वेगळं आहे. मुद्दा असा आहे की हे जे सगळे प्रश्न आहेत ते ईझी आहेत. आता सुरुवातीला दाखवली तुम्हाला भीती. मी सुरुवातीला तुम्हाला दाखवली भीती, पण ती भीती बाळगायची काही गरज नाही. मॅथ्स सुद्धा जमणार आहे. मग मॅथ्ससाठी तुम्ही काय करायचं? सध्या तरी आपले इंटिग्रेशनचे शॉर्टकटचे व्हिडिओ बघताय ना रोज संध्याकाळी 5 वाजता अपलोड करतोय. नाही रे बघत तुम्ही, नाही बघत मला माहिती आहे. नाही बघत. मी तुम्हाला सांगतो, आता एक स्टुडंट माझ्याकडे क्रॅश कोर्सच्या ॲडमिशनसाठी आली होती. ओके. क्रॅश कोर्स लावायचा ओके. बरं सध्या कुठे आहे? XYZ अकॅडमीमध्ये जेईची प्रिपरेशन करत होती. म्हणजे तुम्हाला कळालं असेल जबरदस्त तयारी जेईची. बरं म्हणजे भोपळा. पण मी तिला विचारलं, "काय सध्या काय चाललंय?" "नाही सर माझा प्लॅन चाललाय. मी आता टॉपर्स इंटरव्ह्यू बघते वेगळ्या चॅनलमध्ये. पॉडकास्ट बघते ती. प्रॉपर स्ट्रॅटेजी तिला स्टडी करायचं. 4 दिवस झालं नुसती स्ट्रॅटेजी स्टडी करते येडी. स्ट्रॅटेजी? अरे ते टॉपर्स आहेत. त्यांनी असल्या-कुसल्या वेळेत घालू नका. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. चुकतंय इथं. चुकतंय. मुलांचं मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्शन खूप आहे. मी तुम्हाला सांगतो, मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, की मी घरी सुद्धा रिकामा वेळ मिळाला आहेच जोशी सरांचं चॅनल, आहेच चव्हाण सरांचं चॅनल. कंटिन्युअसली फॉलो करायचंय. मी तुम्हाला सांगतो हो, जे बेस्ट आहे ते घ्या ना YouTubeवरून तुम्ही. हो, नको ते व्हिडिओ बघत बसायला आता वेळ नाहीये बाळांनो. आता पॉडकास्ट नका बघत बसू. ओके. तुमचं दिवसाचं राशी भविष्य बघायची काही गरज नाहीये. आजचा दिवस कसा जाईल. आजचा दिवस तुम्हाला अभ्यासातच घालवायचा आहे. उद्याचा पण घालवायचा आहे, परवाचा पण घालवायचा आहे लक्षात घ्या. अभ्यास एके अभ्यास. दुसरं काही नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय रे बाळांनो. तुम्ही केमिस्ट्रीला लाईटली घेऊ नका. आता इथे प्रॉब्लेम काय होतोय मी बघितलं. माझ्याकडे ना श्याम आराध्य नावाचा मुलगा होता. 2020 ची बॅच बरं का लक्षात घ्या. पहिली बॅच. तर तुम्हाला सांगतो, श्यामचं कसं होतं माहितीये का? फिजिक्सचा पेपर त्याला सेंड केला. किती 50 प्रश्न. तो 40-45 मिनिटात आम्हाला आन्सर कीट म्हणजे आन्सर शीट पाठवायचा त्याची. ठीक आहे. आम्ही चेक करायचो सगळं बरोबर. ओके. क्वचित एखाद दुसरं चुकलेलं असायचं. त्यावेळेस कदाचित आमच्या पण क्वेश्चनची चूक असायची. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी. मॅथ्समध्ये पण तसंच. पण केमिस्ट्री म्हटलं की नाही 50 पैकी 15-20च आउट. ओके. मग आम्ही त्याला ही स्ट्रॅटेजी दिली. त्यानं ती केली. 99.99 पर्सेंटाइल COEP सीएस मिळालं लक्षात घ्या आणि आता तो पास आउट झालाय. त्याचं प्लेसमेंट सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत लक्षात घ्या.
आता श्याम आराध्यहून आठवलं असेल, ॲक्चुअली तो यश आराध्येचा चुलत भाऊ आहे. मी तुम्हाला सांगतो यश आराध्ये माहीत नसेल ते पण माहिती घेऊन घ्या. पुन्हा तुम्हाला काउन्सिलिंगला लागणारच आहे. पण मुद्दा असा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर आपली रँकर्स बॅच आहे. कोल्हापुरातील तुम्ही असाल, इतका वेळ तुम्ही थांबलाय तर चांगलीच गोष्ट आहे. कोल्हापुरातील स्टुडंट असाल, तर या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तिथं आमचा ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन. मी पर्सनली वन टू वन शिकवतोय लक्षात घ्या. मुलं खुश आहेत. ओके. पण आम्ही 20-30च मुलं घेतो इथं. ओके. पहिलंच वर्ष आहे आमचं. रिझल्टच लावून दाखवायचा आहे. नेहमी तीच गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, की मला YouTubeवर जे काही ॲडमिशन्स होतायत ऑनलाईन, ऑफलाईन म्हणूया आपण, हे आपल्या परफॉर्मन्समुळेच होतायत. पण कुणाला सांगावं लागत नाहीये. मला तुमचा रिझल्ट इम्पोर्टंट आहे. आणि माझी ही जी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली, केमिस्ट्रीवर जरा इनिशियली फोकस केला. म्हणजे जेणेकरून मला काय म्हणायचंय, आम्ही काय करतोय, की तुम्ही क्वेशन पेपर द्यायचा आहे ना, फुल लेंथ टेस्ट देत बसू नका. केमिस्ट्री टेस्ट द्या. स्वतःवर बंधनं लावून घ्या. अर्ध्या तासात फिनिश करायचे आहे. अर्ध्या तासात फिनिश करायची सवय लावा. कुणी तुम्हाला अडवू शकणार नाही. मग चला करूया अशी सुरुवात. ऑल द बेस्ट.